हेलो गाइस, दिस इज क्यूटी, नाम तो सुना ही होगा। और ये मेरा भाई है। आज हम जा रहे हैं सीक्रेट प्लेस पे। हम बताएंगे हम आगे की ब्लॉग में। एंड कैसे लग रहे हो? ये गाय देखो गाइस, कब से रेडी है। ये मेरा भाई रेडी है, और ये मेरी बहन और मेरी मम्मी। हमारी 8:30 बजे की ट्रेन है फ्रॉम जम्बोली एंड ऑलरेडी 8 o'clock हो गया है और इनका कुछ ठिकाना नहीं है और मेरा अलार्म बार में बज रहा है। और ये चंगू सो रही है, मंगू सॉरी। कौन सी वॉच? अच्छा, नाइस। और इनका तो हो ही नहीं रहा है, मैडम जी का कब से तो यही कर रही है, बड़ी शॉप। शी कॉल दैट बड़ी शॉप। शार्प है ना वो, शार्प, बड़ी शार्प। चलो गाइस, मेरे हील्स कितना अच्छा लग रहा है ना, अच्छा लग रहा है। मेरे शार्प है and this is my goggle. Cool, right? Yes. We are heading to station. So now we are at Jamboli station. Mama. Jamboli. Yay. चलो, हमारी ट्रेन अभी आई नहीं है। हाँ, तो आम्ही चाललो आहे आणि मी या पूर्ण ब्लॉगमध्ये मराठी बोलणार आहे असं माझ्या भावाने बोलले। सो वी आर फॉलोइंग दॅट। गए हैं गगनगिरी महाराज बाहर से बोलेंगे सही नाही, मला फोटो नाही काढायला। इथे गुफा आहे वरती। सॉरी, मी थोडंसं ब्लॉक करायला तिथे अलाउड नव्हतं, सो वी डिडंट डू इट। हे वरती आहे आणि आम्ही ठाणलंय की आम्ही वरती जाणार आहोत। असं मम्मी काय बोलतेस, जाऊया ना? हां जाऊया, चला चला।
सो वी आर गोइंग. ये तिथे आहे ना एक हेली पण आहे. काय बोलतात त्याला रे? ए काय बोलतात त्याला? हेलिकॉप्टर लँडिंग एरिया. हेलीपॅड. या या. और गाइस व्लॉगिंग अभी मैं कर रहा हूँ. मराठी बोलायचं आहे ना? हो मराठी. सॉरी. मराठी. तर कसं आहे माहिती आहे का, आम्ही आता चाललो गुफेमध्ये. आम्ही 2 इथे आहोत आणि आमची 2 माणसं पुढे गेली ते पुढे खूप पुढे गेली. चलो ते ठीक आहे, वरती जाऊन भेटू आपण. तर आम्ही इथे आलोय. हे आहे माकड. इथे एक मंदिर. हे दाखव. इथे फोन वापरायला मनाई आहे. गुफा दर्शन सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत. ब्रो स्टार्ट. कूल. काय बोलायचं तुला? एवढा मोठा गड चढायला. गड मी चढू शकते, पण ही खालचा रस्ता दाखवतो. रस्ता असा खडकाळ आहे. दगड एवढे टोचतायत ना. कसं वाटतंय मम्मी तुला चढायला? छान वाटतंय. बाप्पाचं दर्शन होतंय. गगनगिरीनाथा ये नमः. गगनगिरीनाथा ये नमः. ओके. अरे वा, वेर इज माय चष्मा. व्हेरी गुड. डबल करून टाकू. झालं असं की आम्ही खोपोली स्टेशनला उतरलो अँड आम्हाला माहीत नव्हतं कुठे जायचं आहे. आम्ही बघितलेलं फक्त 25 मिनिट्स वरती होतं ते. पण आम्हाला चालायचं नव्हतं म्हणून आम्ही रिक्षा बघितली. तर रिक्षा कॉस्ट पर पर्सन 20 पर रुपीज पर पर्सन. सो आम्ही प्रायव्हेट रिक्षा गेली. 4 जण होतो आम्ही. सो एका रिक्षामध्ये फिट झालो. 80 रुपये 80 रुपये झाले आमचे. 80 रुपयात येणे आणि 80 रुपयात परत जाऊ. आणि मला खूप थकवा लागला आहे कारण मी चालतोय आणि वरती गडावर जातोय. असं डोंगर चढतोय आम्ही. गुहा बघायला चाललो. गोवा बघायला जातोय. सो आम्ही पोहोचलो इथे वरती. अजून वरती आहे का? हो अजून तिथे वरती आहे. तिथे आहे. चाललो. मम्मी दमलीस? दमली दमली. ताई हे व्ह्यू अजून दाखवते मी वरती जाऊन. व्ह्यू कसा आहे? असं बरोबर आहे. झालीच मग गेमच झाली. मग साईडला जागा इथे पाण्याची सुविधा आहे आणि हे मठ आहे जे मेन मठ आहे ना जिथे आम्ही होतो पहिले ते हे मठ आहे. आणि असं हे ब्युटिफुल खोपोली. प्रवेश खाई करतो. आहे का म्हणजे बघा. वरती चढलो. ज्या एनर्जीने चढलो त्याच एनर्जीने आम्ही खाली उतरतोय. खाली उतरतोय. आणि इथे खूप आम्हाला आता
आणि जेवढं उंच दिसतंय ना खालून तितकं उंच नाही आहे ते ऍक्च्युअल मध्ये है ना मम्मा. हा जेवढं उंच ते दिसतंय तेवढं उंच तर नाही आहे. पण रस्ता जरा खराब आहे. हा रस्ता थोडासा खराब आहे आणि साईडला चालायला त्यांनी हे दिलंय, पायाला दगड टोचतात. हा हे बघा. तर हे साईडने चालायला दिले त्यांनी, लोकांनी बनवले. आणि हे ते व्ह्यू आहे, मस्त वाटलं वरती. कसं वाटलं मम्मी गुफामध्ये तुला? शांत वाटलं. शांत आहे एकदम असं, आणि शांतता आहे तिथे वरती. आम्ही तिथे 10 मिनिटं थांबलो तप करायसाठी. आम्ही पण थोडीशी साधना केली, तप नाही केलं मम्मा. साधना केली. तप असतं ते 10 वर्ष करतात आणि साधना असते ती 15 मिनिटं वगैरे केली, मेडिटेशन. ठीक आहे. जाऊन बसायचंय. खूप डोस. आम्ही उतरलो खाली हे तिथून आणि आम्ही हे चाललो परत खाली आलो आम्ही. आणि इथे ना खूप असं ऊनही लागतंय आणि आता दगडी ऊन लागतंय, पण ते ऊन असं नाही आहे की एकदम असं झोपणारं ऊन आहे. नाही, झोपणारं ऊन नाही आहे हे. असं ऊन आहे पण हवा पण आहे, त्यामुळे असं ऊन फील नाही होत आहे ना मामा. पाय भाजतायत आमचे, पाय खाली भाजत आहेत पण असं ऊन लागत नाही आहे, जसं की आम्ही कवर करून घेऊ असं मला ऊन नाही लागत. असं जळत नाही आहे ऊन. काय बोलतेस तू? छान वाटलं. कसं वाटलं? कसं वाटलं तुला? मस्त. मन एकदम शांत झालं. ओ हो हो. परत खाली आलो आम्ही. हाय हाय गाईस. हाय. आमची यात्रा पूर्ण होत आली आहे. हळूहळू आम्ही आय थिंक आम्ही बाहेरच्या दिशेने बाहेर. महाप्रसाद बाकी आहे. हो बाकी आहे. पूर्ण झाली आहे. खाली जे आम्ही एक तिकीट काढलं. हां आणि तिथे एक महाप्रसादाची सोय आहे. ते किती होते पर पर्सन? 20 रुपये नाही 20 रुपये पर हा, पर्सन. 20 रुपये कुपन. 20 रुपये कुपन पर पर्सन. चाललो नक्की कुठं. इट्स फॉर महाप्रसाद. तिथे महाप्रसाद भेटतो. मी दाखवेन मला की काय भेटते त्या महाप्रसाद. महाराज इथे जांभूळ. स्टे ट्यून. नवीन ब्लॉग चालू झालाय माझा. आम्ही लग्नाला आलोय. आमचा ब्लॉग चेंज झालाय. जेवणाची रांग आहे. जेवणाची रांग लागली आणि मम्मी उभी नाही आहे. मम्मी बसली आहे. मम्मीचं तिकीट कॅन्सल. हॅलो गाईज. सो अगेन आम्ही आलो आहोत खोपोली स्टेशनला. ॲक्च्युली आम्ही खूप लवकर आलो कारण का ट्रेनचं टायमिंग आहे 2:50चा आणि आम्ही खूप लवकर आलो आहोत. आम्ही किती वाजले? 2:15 झाले आताचे. आणि ट्रेनचं टायमिंग आहे सकाळी. आम्ही पकडली डोंबिवलीवरून 8:26ची आणि आता आम्ही पकडतोय 2:55ची. अजून आलो आहे कारण का आता फक्त 2:15 झाले आहेत. आणि मी महाप्रसादाबद्दल काय बोलायचं तुला? खूप छान. खूप अप्रतिम होता. आम्ही खूप पोट भरून खाल्लो. एकदम असं फुल झालं आहे आमचं पोट. नाही आता झोपा येतात आम्हाला. आणि फक्त 20 रुपयामध्ये आम्ही एवढं पोट भरून जेवलो आहे ना. हां. आणि ते एक मस्त सिस्टम आहे की तुम्ही जेवल्यानंतर स्वतःचं ताट स्वतः धुवावं आणि तेही खूप चांगली सिस्टम आहे. आणि खूप क्लीन आहे तिकडे. खूप मजा आली आम्हाला.
काय बोलशील तू? कितीची ट्रेन आहे?